कोल्हापूर विभागातून 5व्या दिवशी महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा बंदच आहे। आज रात्री उशिरा किंवा उद्या कर्नाटकसाठी एसटी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा सुरू करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण पाटील कडून। भूषण, आजची काय स्थिती? नक्कीच गेल्या 5 दिवसापासून कोल्हापूर विभागातून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरची किंवा महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा आहे ती बंद आहे आणि ही बस सेवा एका बाजूला सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी आज 5व्या दिवशी देखील ही सगळी बस सेवा बंदच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण बघू शकतो हे काही दोन्ही फलाट बेळगावकडे किंवा कारवारकडे जाणार आहेत ते रिकामे असल्याचं आज देखील आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे ही बस सेवा सुरू व्हावी यासाठी काल जिल्हा प्रशासन दोन्ही बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि टप्प्याटप्प्याने ही सगळी बस सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा देखील झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ही सगळी बस सेवा सुरू करताना पोलीस संरक्षण घेता येईल का याबाबत देखील यामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीने दोन्ही जिल्हा प्रशासनांकडून आपापल्या विभागात पोलिसांना पत्र दिलं जाणार आहे आणि त्यांच्याकडून सुरक्षा देता येईल का याची खात्री आहे ती करून घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच ही सगळी बस सेवा सुरू होईल। त्यामुळे आज ही सगळी बस सेवा सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे। रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत ही सगळी बस सेवा सुरू होईल अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकारी। ठीक आहे, धन्यवाद भूषण या माहितीबद्दल।